झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात भाजपात पडली बंडाची ठिणगी, जुन्या नव्यांचा वाद पुन्हा उफाळणार। मनपा निवडणुकीत भाजपात बाहेरून आलेल्यांना नाही तर निष्ठावंतांना संधी द्या, भाजपामधील निष्ठावंतांचा नाराजीचा सूर। लवकरच भाजपा निष्ठावंतांची बैठक होणार असल्याचे संकेत। एकीकडे भाजपामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात इन्कमिंग वाढवलेले असताना दुसरीकडे पक्षासाठी गेल्या 30 ते 35 वर्षापासून काम करणाऱ्या निष्ठावंतांमध्ये मात्र नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। महापालिकेच्या निवडणुकीत पक्षात बाहेरून आलेल्यांना नव्हे तर पक्षासाठी गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या निष्ठावंतांना संधी देण्यात यावी अशी मागणी पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांमधून होते। तसे झाले नाही तर बंडाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। याबाबत भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट अमित दुसाने यांनी सांगितले, आज भारतीय जनता पार्टीचे सगळे जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांची छोट्या स्वरूपात आम्ही बैठक बोलवली होती। त्याला 15 ते 16 जुने कार्यकर्ते उपस्थित होते। एकूणच आगामी काळामध्ये किंवा महाराष्ट्रात सगळीकडे जर आपण बघितलं की जुने कार्यकर्त्यांना, निष्ठावान कार्यकर्त्यांना सत्ता आल्यानंतर कुठेतरी डावलं जातं। अशा कार्यकर्त्यांना कुठेतरी न्याय मिळावा, कुठेतरी त्यांचा समावेश करून घ्यावा, कमीत कमी त्यांना संघटनात्मक कामात घ्यावं, कुठेतरी महामंडळावर घ्यावं, येणाऱ्या निवडणुकीच्या काळात कुठेतरी नगरसेवक पदाची तरी त्यांना उमेदवारी द्यावी, यासाठी आमचा हा सगळा विषय होता। त्याला कार्यकर्ते उपस्थित होते आणि एक व्यापक मेळावा जुन्या कार्यकर्त्यांचा घेऊन त्यांची भूमिका जाणून घ्यावी आणि पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना असेल किंवा धुळ्यातले आमदार, पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ असतील, संघाचे काही जे पालक म्हणून भूमिकेत आहेत ते असतील, शहराचे आमदार अनुप भैया असतील आणि जिल्हाध्यक्ष आंबेडकर यांनाही भेटून या विषयात आम्ही लेखी निवेदन देणार आहे की ज्यांनी 35, 40 वर्ष पक्षाचं काम केलं त्यांना कुठेतरी न्याय मिळावा हीच आमची। या संदर्भात आपण वरिष्ठ पातळीवर देखील पत्र देऊन मागणी करणार असल्याची माहिती दुसाने यांनी दिली। मात्र तरी देखील महापालिकेच्या निवडणुकीत संधी न मिळाल्यास स्वतंत्र निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी व्यक्त केली। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।